पुढचा सन्मान करण्याची विनंती संदीपराव शिंदे यांना करतो. देवरेगावचे उद्योजक श्री मंगेश अमृतराव शिंदे स्पर्धेचे निमित्त उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्याची विनंती संदीपराव शिंदे यांना मी करतो. तिथे यश उद्योजक आहेत देवरेगाव गावाचे सुपुत्र श्री मंगेश अमृतराव शिंदे. नंदिवसे गावचे राम शिंदे देखील इथे उपस्थित सामाजिक कार्यकर्ते स्पर्धेच्या निमित्ताने इथे उपस्थित आहेत. आयोजकांतर्फे सन्मान केला जातोय. विनंती करतो राम शिंदे नंदिवसे गावचे सुपुत्र आपण सन्मानपूर्वकपणे आपला सन्मान केला जातोय आयोजकांतर्फे. शिंदे आपल्याला विनंती करतो आपण सन्मान करा. कळकवणे गावचे सुरेश अण्णा कदम यांचा आपण सन्मान करा. ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत आणि संस्थापक सदस्य दसपट विभाग क्रीडा मंडळाचे सुरेश अण्णा कदम यांचा सन्मान होत आहे स्पर्धेच्या निमित्ताने.
गावचे आमचे मार्गदर्शक गणपतराव शिंदे इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्याची विनंती गौरव शिंदे यांना करतो. गोरवणे गावचे गणपतराव शिंदे तसेच आपले खिंडीचे चिंतक आणि उद्योजक व्यावसायिक राजू दाभोळकर यांना देखील विनंती करतो. आपण पुढे या. आपण देखील सन्मान निमित्तानं होतोय. गौरव आपल्याला विनंती करेन राजू दाभोळकर यांचा देखील आयोजनतर्फे आपण यथोचित सन्मान करा. तसेच पिढापेगावचे माजी सरपंच शशिकांतराव शिंदे यांचा देखील सन्मान करण्याची विनंती करतो मी गौरव शिंदे यांना. कामगार क्षेत्रामधलं जे पदाधिकारी आहेत आणि जे कार्यरत असतात आणि कबड्डीमध्ये त्यांचं योगदान आहे असे आपले पिढापेचे सुपुत्र शशिकांतराव शिंदे माजी सरपंच राहिलेले आणि कबड्डीमधला एक कार्यकर्ता त्यांचा देखील सन्मान केला जातोय. तसेच नांदिवसे गावचे रमेशराव शिंदे देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान करण्याची मी विनंती करतो. रमेशराव शिंदे नांदिवसे, त्याच्यानंतर भगवानराव शिंदे होळी गावचे आपल्या रामवर्धनी मंदिर देवस्थान ट्रस्ट विश्वस्त आहेत. त्याच्यापुढे सन्मान करण्याची विनंती भगवानराव शिंदे यांना करतो. संताजीराव शिंदे मेडांबे आपल्याला विनंती आपण पुढे या. मेडांबे गावचे आमचे मार्गदर्शक यांचा सन्मान करण्याची विनंती करेन आयोजकांतर्फे. ओंकार कदम यांना. तसेच नंदकुमार शिंदे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांना पण मी विनंती करतो आपण सन्मानपूर्वक पुढे या. आपला देखील इथं सन्मान केला जातोय. नंदकुमार शिंदे कोवळी. चार पाचशे उचाटगावचे प्रताप दिनकरराव मोरे देखील या स्पर्धेच्या निमित्ताने इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील इथे सन्मान केला जातोय. प्रताप दिनकरराव मोरे उचाट. या क्रीडा महोत्सवासाठी ज्यांनी अनमोल असं योगदान, आर्थिक योगदान आणि सर्व व्यवस्था पाहण्यासाठी ज्यांनी श्रमदान असेल किंवा सर्व बाबतीमध्ये ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचंच इथं मी ऋण व्यक्त करतो. आणि त्याच्या सर्वांच्या योगदानाने आपण हा गौरवशाली सुवर्ण महोत्सवी क्रीडा महोत्सव उत्साहामध्ये साजरा करतोय. आजच्या दिवसात देखील इथे अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रेक्षकांची गर्दी देखील इथं वाढेल आणि आपण सर्व या स्पर्धेचा मनमोराद इथं आनंद करणार आहोत. हा स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. उद्या समाजस्तरीय स्पर्धांचं इथे उद्घाटन होईल आणि या स्पर्धेचा क्लायमॅक्स 6 तारखेला आई रामवर्धनी देवीच्या यात्रोत्सवानिमित्त या स्पर्धेचे अंतिम सामने या मैदानामध्ये राहतील. उद्घाटन होईल ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा क्लायमॅक्स स्पोर्ट्स वोट या ब्रॉडकास्टिंग चॅनल थ्रू संपूर्ण जगभरामध्ये देवीच्या यात्रोत्सवात केलं जाते आणि त्याला देखील खूप चांगला
प्रेक्षकांचा प्रतिसाद लाभतोय. या स्पर्धेचं यश आहे आणि कार्यकर्त्यांचं यश आहे. ही आगळीवेगळी स्पर्धा आयोजित करण्यामध्ये सर्व दसपट विभाग क्रीडा मंडळाच्या कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे आणि त्याचं नेतृत्व करताय दसपटीचे विश्वस्त समितीचे अध्यक्ष आणि दसपट विभाग क्रीडा मंडळाचे सल्लागार, या स्पर्धेचे सर्वेसर्वा श्री प्रतापराव शिंदे ही संपूर्ण टीम. शामराव कदम अंडरगावचे सुपुत्र, विनंती आपण आपला सन्मानचा स्वीकार करा. माजी खेळाडू आहेत दसपट विभाग क्रीडा मंडळाचे आणि अंडरगावचे सुपुत्र. दरम्यान क्रीडानगरीच्या परिसरामध्ये रवींद्र शिंदे, मुंबई प्रभादेवी, आपण जर उपस्थित असाल तर आपण माईकपाशी संपर्क करायचा आहे. रवींद्र शिंदे, मुंबई प्रभादेवी. आपल्या दसपट विभागामध्ये अनेक असे कर्तृत्ववान युवक आहेत. अनेक ठिकाणी आपल्या अतिशय चांगल्या कामाने सेवेने ते वेगळी छाप पडत असतात. असंच एक वैद्यकीय क्षेत्रामधलं नाव आहे. आज आपल्या यात्रेच्या निमित्ताने देखील त्यांनी एक
आरोग्य सेवा मदत कक्ष इथं लावलाय आणि नेहमीच ते आरोग्यविषयक सेवा देत असतात. कोविडमध्ये देखील त्यांची कामगिरी उल्लेखनीय होते. होळकेवाडीचे सुपुत्र प्रथम नांदेव शेगावचे सुपुत्र साजरा करतोय आणि त्याला शुभेच्छा देतोय. अशीच तू सेवा देत राहा आणि तुझ्या पुढच्या कार्यास देखील मंडळातर्फे शुभेच्छा असतील. प्रथम पुढील सामन्यासाठी दुसरा पुकार महिंद्रा इन्कम टॅक्स पुणे, ठाणे महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका, एअर इंडिया, बँक ऑफ बडोदा, एअर इंडिया, बँक ऑफ बडोदा, ठाणे महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका, महिंद्रा आणि इन्कम टॅक्स पुणे या साई संघाला खेळण्याचा महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका
संघ व्यवस्थापनाने आपले एंट्री फॉर्म दिलेले नाही अशा सर्व संघ व्यवस्थापनांना विनंती, आपले एंट्री फॉर्म घेऊन यायचे आहे. ज्या संघाने एंट्री फॉर्म दिलेले नाही आहे त्यांनी एंट्री फॉर्म आणून द्यायचे. एंट्री फॉर्म दिलेले नाही आहे. पुणे इन्कम टॅक्स, पुणे इन्कम टॅक्स आपला क्रमांक दिलेला आहे. सर्व संघाच्या संघ व्यवस्थापनाला विनंती, आपण रात्रीच्या जेवणाच्या कुपन इथून घेऊन जायचे आहे. कुपन शिवाय आपल्याला त्या ठिकाणी जेवण मिळणार नाही. सर्व संघाच्या संघ व्यवस्थापनाला विनंती, आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजू करून आपले जेवणाचे कुपन घेऊन जायचे. कुपन शिवाय त्या ठिकाणी जेवण दिलं जाणार नाही. नाही. सर्व आपले स्थानिक संघ समाजकल्याण स्पर्धेमध्ये खेळणारे यांना विनंती आहे, बरोबर उद्या दुपारी 3 वाजता आपण रिपोर्टिंग करायचे. आपलं 3 वाजता, ठीक 3 वाजता या स्पर्धेचं उद्घाटन होईल आणि 4 वाजता या सामन्यांना सुरुवात होईल. आपण ही वेळ काटेकोरपणे पाळायची आहे, कारण आपलं शेड्यूल आहे खूप टाईट आहे. आपण 2 प्रकारच्या स्पर्धा पहिल्यांदाच या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्या शिरगाव पोलीस स्टेशनचे DPA रत्नदीप राजेंद्र साळोखे साहेब इथे उपस्थित आहेत. मी विनंती करेन राज शिंदे सेक्रेटरी आणि प्रतापराव शिंदे आपल्या शुभ हस्ते सन्मान करा. रत्नदीप राजेंद्र साळोखे साहेब शिरगाव पोलीस स्टेशनचे DPA आहेत आणि नेहमीच त्यांचं सहकार्य आपल्याला साळोखे रत्नदीप राजेंद्र साळोखे साहेब त्यांच्यासोबत
शिरगावचे प्रकाश शिंदे हे देखील ASI उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान करण्याची मी विनंती करतो राज शिंदे यांना. व्हेरी मच रत्नजीत साळोखे साहेब आणि प्रकाश शिंदे साहेब, थँक्यू व्हेरी मच. त्याच्यानंतर आपल्या दसपटी युवक क्रीडा मंडळाचे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत. टिटोलीगावचे हनुमंतराव शिंदे जे की या क्रिकेटच्या संपूर्ण स्पर्धा आहेत त्याच्या या आयोजित करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. प्रमुख सल्लागार आहेत मंडळाचे टिटोलीगावचे हनुमंतराव शिंदे यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने होत आहे. देखणी स्पर्धा क्रिकेटची सातत्याने गेली 39 वर्ष हा क्रिकेटचा क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात या सर्व ज्येष्ठ मंडळींचा मोलाचा वाटा आहे आणि एक छान मोठं क्रिकेटचं मैदान त्यांनी विकसित केलेलं आहे. आणि एक देखणी स्पर्धा क्रिकेटची देखील या स्पर्धेच्या यात्रेच्या निमित्ताने सातत्याने गेली 39 वर्ष अविरतपणे पार पडते आणि या सर्व पदाधिकाऱ्यांचं त्याच्यामध्ये एक मोलाचं योगदान आहे. त्याच्यानंतर या मंडळाचे सेक्रेटरी राजेंद्र बाळकृष्ण शिंदे यांचा देखील सन्मान करण्याची मी विनंती राज शिंदे यांना करतो. ओळगावचे राजेंद्र बाळकृष्ण शिंदे. देवेंद्र शिंदे आपल्याला विनंती आपले त्याचे हे सगळे शिंदे प्रतिनिधी इन्कम टॅक्स पुणे, प्रतिनिधी अथवा खेळाडू इन्कम टॅक्स पुणे आपण त्वरित माहितीशी संपर्क साधा. पंचप्रमुख श्री राजेंद्र अनुभवणे यांच्याशी त्वरित संपर्क करा. प्रतिनिधी अथवा खेळाडू इन्कम टॅक्स पुणे. खडकोली गावचे एक घटनेचे कार्यकर्ते सुधीर जाधव शाखा प्रमुख हे देखील इथे उपस्थित आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांचा सन्मान करण्याची मी विनंती करतो. सुधीर अनंत जाधव खडकोली गावचे शाखा प्रमुख आहेत. रवींद्र शिंदे प्रभादेवी मुंबई. आपण ताबडतोब सन्माननीय प्रतापराव शिंदे यांना व्यासपीठावर जाऊन भेटायचं आहे. रवींद्र शिंदे प्रभादेवी मुंबई.
श्री संतोष अनंतराव शिंदे कोळकेवाडी. श्री संतोष अनंतराव शिंदे कोळकेवाडी, आपण माईकशी त्वरित संपर्क करायचा आहे. श्री संतोष अनंतराव शेळके, अनंतराव शिंदे. श्री गायकर. तिसरा क्रांती पुकार. ठाणे महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका. आपला सामना क्रीडांगण क्रमांक 1 वर होईल. ठाणे महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका. आपला सामना क्रीडांगण क्रमांक 1 वर होईल. महिंद्रा अँड महिंद्रा इन्कम टॅक्स पुणे. आपला सामना क्रीडांगण क्रमांक 2 वर होईल. आणि एअर इंडिया बँक ऑफ बडोदा. आपला सामना क्रीडांगण क्रमांक 3 वर होईल. क्रीडांगण क्रमांक 1 करता सामनाधिकारी सरपंच अमित कदम, पंच मनेश साटम, सुरेश पवार, गुणलेखक विश्वास चौगुले, सहाय्यक गुणलेखक रुपेश कदम, संदेश महापती. तिसरी चढाई संदीप चव्हाण, बजर विद्या घाडी. क्रीडांगण क्रमांक 2 महिंद्रा अँड महिंद्रा इन्कम टॅक्स पुणे. या सामन्याकरता सामनाधिकारी सरपंच रोशन पवार, पंच विनायक पेडांकर, सुरेंद्र धुरी, गुणलेखक मंदर हिवाळे, सहाय्यक गुणलेखक विलास पवार, विलास सुतार, मिलिंद पवार. तिसरी चढाई सुनील नवले, बदर ऋषिकेश धरळे. क्रीडांगण क्रमांक 3 तिसरी चढाई विजेंद्र भगत, बदर भगवान शिंदे.